मित्रांनो, लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये सुरुवातीला आपण बघतो की एक शाळा भरलेली असते व त्यामध्ये मालिकेतला हिरो सूर्या त्याची पहिली बहीण म्हणजेच तेजश्री छानपैकी मुलांना शिकवत असते. त्यानंतर तेजश्री एका रिक्षामध्ये बसून कोचिंग क्लास करता निघून जाते, जिकडे तिची लहान बहीण धनश्री इंग्लिश शिकण्याकरता जात असते. तेव्हा धनश्री खूपच जाड असल्यामुळे ती रिक्षामध्ये बसल्या बसल्या रिक्षा एका बाजूला झुकते. त्यानंतर रिक्षा सूर्याच्या सगळ्यात लहान बहिणीला घेण्याकरता म्हणजेच भाग्यश्रीला घेण्याकरता शाळेबाहेर येते. तेव्हा आपल्याला कळतं की भाग्यश्री ही सूर्याची सगळ्यात लहान बहीण असते, जी अजून शाळेमध्ये शिकत असते. तेव्हा तीनही बहिणी रिक्षामध्ये बसून आपापल्या घरी येतात आणि घरी आल्यावरती धनश्री बोलू लागते, हां रिक्षावाले, पैसे किती झाले? त्यावर रिक्षावाला तिला विचारतो, तुमच्याकडे पैसे आहेत का द्यायला? ती म्हणते नाही, तरी पण सांगा ना. तेव्हा तो म्हणतो, मग ज्यांच्याकडे पैसे आहेत ना आणि जे नेहमी पैसे सांभाळतात त्यांना बोलवा, तुमच्या घरच्या फायनान्स मिनिस्टरला, तुमच्या राजश्रीताईंना. असं म्हटल्यावरती ते रिक्षावाला राजश्रीला हाक मारतो, ओ राजूताई. आणि तेव्हा आपल्याला समजतं की राजश्री ही सूर्याची 3 नंबरची बहीण असते, जी की खूपच शिस्तप्रिय आणि हिशोबाला पक्की असते. तेव्हा राजश्री रिक्षावाल्याला पैसे देऊन टाकते आणि परीक्षेला आणि रिक्षावाला तिकडून निघून जातो. त्यानंतर चौघी बहिणी घरामध्ये येतात आणि तयारी करू लागतात, कारण आज गावात जत्रा असते देवीची, तुळजाभवानीची. तेव्हा त्यांना जत्रेकरता जायचं असतं. तर तेव्हा राजश्रीने सगळ्या बहिणींचे कपडे आणि दागिने काढून ठेवलेले असतात. अख्खी तयारी झालेली असते. तेव्हा ती म्हणते, चला चला आता सगळ्यांनी आवरून घ्या. असं म्हणता क्षणी सगळ्या बहिणी आवरू लागतात, आपले आपले दागिने घालू लागतात. तेव्हा आपल्याला संपूर्ण गावामध्ये लगबग सुरू असते हे समजतं. जत्रेनिमित्त प्रत्येकजण तयार होत असतो. कोणी नटतो, कोणी सजतो, कोणी आनंदामध्ये उड्या उड्या मारत असतो. असं म्हटल्यावरती आपल्याला अचानकपणे दिसू लागतो तो गावातला सगळ्यात श्रीमंत वाडा, सगळ्यात श्रीमंत घर, ते म्हणजे जालिंदर निंबाळकर यांचं. जालिंदर निंबाळकरांचं घर म्हणजेच मालिकेतल्या नायिकेच्या वडिलांचं घर. तेव्हा ते घरामध्ये जालिंदर निंबाळकर यांची बायको अगदी रीतसर स्वयंपाक करत असते आणि घर देखील आवरत असते. घरासमोर रांगोळी काढत असते आणि नोकराला सांगू लागते, हे बघ, तुला माहिती आहे ना, आमचे हे जालिंदर साहेब, त्यांना देवीचं फार आहे आणि त्यांना देवीचा उत्सव करता कोणतीही कमी चालत नाही आणि त्यांनी अख्खी तयारी करून ठेवली आहे. ही जी ताटं आहेत ना, ती ताटं प्रसादाची आहेत, त्यामुळे त्याला हात लावायचा नाही, मी पण लावणार नाही आहे, कळलंय तुला? असं म्हटल्यावरती नोकर तिकडून निघून जातो. तुला माहिती आहे ना, या देवीचं फार आहे यांना, देवीच्या पूजेमध्ये कोणतीही कमी हे ठेवू देत नाहीत. आज त्यांचा निरंकार उपवास आहे, जेवण तर लांबच, पण ते आज पाणी देखील पित नाहीत अख्खा दिवस संपेपर्यंत. तर त्यानंतर रस्त्यावरनं जाताना सगळे लोक देवीच्या मंदिराकडे जायच्या आधी जालिंदरच्या घरी जाऊ लागतात. तेव्हा त्यातला एक माणूस विचारतो, हे काय, आपण यात्रा घेऊन चाललो आहे देवीच्या मंदिरात ना, मग आपण निंबाळकरांच्या घरात का चाललो आहे? तर तेव्हा त्यातला एक माणूस त्याला बोलू लागतो, तू गावात नवीन आहेस का? तो म्हणतो, हो. तो माणूस बोलू लागतो, म्हणूनच तुला माहिती नाही आहे, देवीच्या मंदिराचा रस्ता डॅडींच्या घरावरूनच जातो. डॅडी म्हणजे आमचे लाडके जालिंदर निंबाळकर. कसं आहे ना, डॅडी म्हणजे जालिंदर निंबाळकर हे देवीच्या दागिन्यांचं रक्षण करतात अख्खं वर्षभर. त्यांच्या घरामध्ये दागिने फार सुरक्षित राहतात, त्यामुळे त्यांच्या घरामध्ये दागिने घ्यायचे आणि मग पुढे मंदिरात जायचं, असा आमचा रिवाज आहे अगदी बऱ्या वर्षापासून. तेव्हा सर्व गावकरी जालिंदरची बायको असते तिला भेटायला आतमध्ये येतात. तर तेव्हा आपण बघतो की जालिंदरची बायकोच्या ऐवजी समोर अजून एक बाई येऊन उभी राहते आणि बोलू लागते, मालकांचं आवरून झालंय, ते इतक्यामध्ये येतीलच, तुम्ही सगळे बसून घ्या. तर तेव्हा तोच माणूस पुन्हा विचारतो, आता ह्या कोण? आत्ता मगाशी होत्या त्या त्यांच्या बायको ना, मग ह्या कोण? तो माणूस सांगू लागतो, ह्या पण त्याच्या बायको आहेत. जालिंदर साहेबांच्या 2 बायका आहेत आणि दोघींना पण ते आनंदाने राखतात. दोघींकरता कपडे दागिने सगळं सेम टू सेम घेतात. दररोज दोघींचे कपडे सेम सेम असतात, साड्यांचे रंग सेम, साड्यांचे पॅटर्न पण सेम. असं म्हटल्यावरती आपल्याला समजतं की जालिंदरला 2 बायका असतात. मग त्यानंतर एंट्री होते जालिंदरची. जालिंदर पूजा करत असतो, दागिने, झब्बा, मोठमोठे कानातले असं घातलेलं असतं. आणि तेव्हा मंदिरात नेण्याचे दागिने जालिंदर गावकऱ्यांकडे सोपवतो आणि म्हणतो, हे घ्या, आता माझी जबाबदारी संपली, यावर्षी पूजा झाली की पुन्हा माझी जबाबदारी सुरू होईल. तेव्हा जालिंदर विचारतो, माझा मुलगा शत्रुघ्न कुठे आहे? तेव्हा आपल्याला मालिकेमधला अजून एका कॅरेक्टरची ओळख होते, शत्रुघ्न. तो असतो जालिंदरच्या पहिल्या बायकोचा मोठा मुलगा. तेव्हा आपल्याला शत्रुघ्न कसा आहे ते समजू लागतं आणि टी व्हीवरती आपण बघतो की शत्रुघ्न एका माणसाला उलटा लटकवून तलवारीने कापायला आलेला असतो आणि तो त्याला कापतो आणि तिकडून निघून जाऊ लागतो. तेव्हा त्याचा पंटर त्याला विचारतो, साहेब, आता इकडनं मंदिरात जायचं ना? तो म्हणतो, देवीच्या दर्शनाकरता मी जात नसतो, मी जातो तर देवीच्या दर्शनाकरता आलेल्या मुलींना छेडायला.
असं म्हटल्यावरती त्याच्या आईचा फोन येतो. आई म्हणते, लवकर घरी ये, बाबा वाट बघतायत. इतकं म्हटल्यावरती तिकडनं तो निघू लागतो. त्यानंतर तिकडे घरामध्ये चौघी बहिणी तयार होत असतात आणि तेव्हा त्यातली एक बहीण राजश्री तयार झालेली नसते. ती म्हणते, ठीक आहे, मला अशा नवीन कपड्याची फार आवड नाही आहे, मी घरातल्या कपड्यावरती येईन, मला दागिने पण नको, मी या कपड्यामध्ये येते. तेव्हा इतर बहिणी बोलू लागतात, ताई ते काय नाही, आम्ही तिघी मिळून तुला आता नटवणार आहोत, छानपैकी कपडे घालायचेस तू. असं म्हटल्यावरती तिघी देखील तिची तयारी करू लागतात आणि तिला छानपैकी सजवतात, तिला दागिने देखील घालतात. व त्यानंतर चौघी देखील सेल्फी काढण्याकरता फोन बाहेर काढतात. इतक्यामध्ये मोठी बहीण तिला ओरडते आणि म्हणते, हे बघे छोटे, दादाला माहिती पडलं ना की आपल्याकडे फोन असतो तर तो आपल्याला सोडणार नाही बरं का, त्याला काळजी असते आपली, त्यामुळे तो याच्या आतमध्ये फोटो काढ पाहिजे तर पटकन काढ आणि फोन आतमध्ये ठेवून दे. असं म्हटल्यावरती छोटी मुलगी पटकन फोटो काढते आणि फोन आतमध्ये ठेवून देते. व त्यानंतर चौघी देखील छानपणे सेल्फी काढतात. तेव्हा समोर शेजारची मुलगी येते. तर तेव्हा त्या मुलीसोबत चौघी देखील फिरायला निघून जातात. तेव्हा त्यांना वाटेमध्ये त्या मुलीचे वडील म्हणजेच आयडिया मामा हे भेटतात आणि तेव्हा त्यांना पैसे मागितल्यावरती ते बोलू लागतात, मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, पण तुम्हाला पैशाशिवाय आपण जत्रा कशी एन्जॉय करायची याबद्दल आयडिया नक्की देऊ शकतो. आणि त्यानंतर वाटेमध्ये भेट होते ती निंबाळकर यांच्या 2 बायकांची आणि 4ही मुलींची. तेव्हा त्या 2 बायका 4ही मुलींचं फार कौतुक करू लागतात. तुम्ही 4 मुली फार छान दिसता, अगदी गुणाच्या आहात आणि फार सुशील आहात असं म्हणतात. व त्यांच्या हातामध्ये बरेच पैसे देऊ करतात आणि म्हणतात, तुम्ही एन्जॉय करा, हे पैसे आमच्याकडून गिफ्ट समजा. असं म्हटल्यावरती मुलींना फारच छान वाटतं, पण थोडंसं दडपण देखील येतं. त्यानंतर देवीची पूजा संपते आणि पूजा झाल्यावरती देवीची पालखी कोण उचलणार यावरून वाद सुरू होतो आणि निंबाळकर यांच्यासमोर आणखीन एक श्रीमंत पार्टी उभी असते. ती बोलू लागते, हे बघा निंबाळकर, दरवर्षी पालखी तुम्ही उचलता किंवा तुमच्या ओळखीतला कोणीतरी माणूस उचलतो, पण यावर्षी तो मान आम्हाला पाहिजे, तो रिवाज आम्हाला बदलायचा आहे. आज आम्ही किंवा आमच्या ओळखीतलं कोणीतरी पालखी उचलेल, कळतंय तुम्हाला? त्यावरती जालिंदर बोलू लागतो, कसं आहे ना, पालखी उचलायची म्हणजे अंगामध्ये बळ लागतं आणि मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती लागते, तरच ती उचलली जाऊ शकते. आणि ती उचलण्याची शक्ती गेले अनेक वर्षापासून फक्त एकाच माणसाकडे आहे आणि तो म्हणजे आमचा लाडका सूर्या. इतकं म्हटल्यावरती सूर्याची एंट्री होते. उघडबंब आणि छानपैकी बॉडी मसल असलेला सूर्या समोर येतो आणि एंट्री घेतो. गळ्यामध्ये माळा, डोक्यावरती भंडारा असं लावल्यामुळे सूर्या फारच आकर्षक दिसू लागतो. तरी देखील समोरची पार्टी आपल्या म्हणण्यावरती अडून बसते आणि पालखी उचलायचा प्रयत्न करते. तेव्हा त्यांच्याच्यानी पालखी उचलली जात नाही. तेव्हा ते पालखी अर्धी उचलतात आणि त्यांच्याकडनं पालखी पडणार असते. इतक्यात खालून सूर्या येतो आणि पालखीला हात लावतो आणि अख्खी पालखी एकटा उचलतो आणि स्वतः एकटी पालखी उचलून मंदिराभोवती फिरवू लागतो, मंदिराभोवती प्रदक्षिणा घालू लागतो. तर तेव्हा पालखीचा उत्सव सुरू असताना काही गुंड सूर्याच्या बहिणीवरती लाईन मारू लागतात, वाईट नजर टाकू लागतात आणि म्हणतात, सूर्याचा माज उतरवण्याकरता हीच योग्य वेळ आहे. तेव्हा ते गुंड सूर्याच्या बहिणींची छेड काढू लागतात, त्यांच्या ड्रेसला हात लावतात आणि म्हणतात, चल की आपण जरा उसामध्ये जाऊन येऊया, तुझा भाऊ पण नाही आहे आत्ता, चल ना. तर तेव्हा सूर्य अचानकपणे खरंच येऊन देवीची पालखी घेऊन बहिणीची रक्षणा करता धावून येतो आणि सगळ्या गुंडांना एक एक करून मारू लागतो आपल्या पायाने, कारण त्याचे हात लॉक झालेले असतात पालखीच्या बांबूंमध्ये. त्यानंतर आपला सूर्या अख्ख्या मंदिराभोवती 2 ते 3 प्रदक्षिणा घालतो पालखी घेऊन आणि गाभाऱ्यासमोर उभा राहतो आणि तेव्हा त्याच्या अंगामध्ये साक्षात देवी संचारते. आणि तेव्हा बरेच लोक समोर येऊन त्याला प्रश्न विचारतात आणि त्यावरती सूर्या अगदी अचूक उत्तर देऊ लागतो आणि त्यांना उपाय देखील सांगू लागतो. इतक्यामध्ये जालिंदर पण तिकडे येणार असतो, पण तो घाबरत असतो, तो स्वतःहून समोर येत नाही. तेव्हा सूर्या त्याला स्वतःहून विचारतो आणि बोलू लागतो, काय रे जालिंदर, तुझ्या मनात काय चाललं आहे, इथे समोर ये आणि सांग मला. असं म्हटल्यावरती जालिंदर पुढे येतो आणि म्हणतो, देवी आई, तुम्हाला खरं उत्तर देऊन टाक, माझ्या मुलीचं लग्न चांगल्या घरात होईल का? असं म्हटल्यावरती सूर्या बोलू लागतो, तुझं कर्म तुझ्यावरती उलटणार आहे, तू जे पेरलेस तेच उगवणार आहे, तुझ्या पापाचा कर्माचा घडा आता भरला आहे. इतकं बोलून झाल्यावरती सूर्याला चक्कर येते व त्याच्या अंगातली देवी उतरून जाते व इतर लोक पालखी सावरतात व पालखी खाली उतरवतात. तेव्हा खांद्यावरनं पालखी घेतल्यावरती सूर्या आपल्या मूळ अवस्थेमध्ये येतो आणि झोपी जातो. तेव्हा जालिंदर समोर येतो आणि बोलू लागतो, सूर्या, या दिवशी तुझ्या अंगामध्ये देवी येते म्हणून मी तुला मान देतो आणि शांत पण असतो, पण आता बघ, उद्यापासून पुन्हा तुला तुझी लायकी दाखवतो की नाही ते. भिकाऱ्या. असं म्हटल्यावरती आजचा मालिकेचा पहिला भाग इकडेच संपतो. मित्रांनो, तुम्हाला मालिकेचे असे व्हिडिओ बघायचे असतील आणि असं मालिका वाचायची असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा.